भारी आणि बाहेरचा परिसर पण अतिशय सुंदर आहे. आता This is a great virtue. Mr. Vasant Ganesh Thakur has lots of it sing the way. He has cultivated the growth of his fingernails. फायनली आपण पोहोचलोय. हे बघा, श्री धनी धूत पापेश्वर महाराज. चलो आता बॅग बिग घ्या आणि आतमध्ये जाऊया. बघा आता आपण पोहोचलोय आणि इथे बाजूला पण बघा नवला देवी प्रसन्न आणि हे श्री देव धनी धूत पापेश्वर महाराज. चला तर आपण आता आतमध्ये जाऊया. आवाज येतो का तुम्हाला कसला शाळेचा? जय श्रीराम. शाळा बघा इथे. हा बघा पळाला वरती बघितलं का मासे बघा. तो बघा बघतोय. आणि आपण आलेलो आहे फायनली. चला बघूया आतमध्ये कसं काय आहे ते. आणि इकडे खाली पण काहीतरी दिसतं आपल्याला. आवाज येतो पाण्याचा. जाऊया बघूया काय आहे. म्हणजे मस्त शांत आहे, भारी वाटते. खाली बघा फुल एकदम जंगल सारखं वाटतं. एकदम फील एकदम भारी आजूबाजूचा. हे बघा फोटो सेशन चालू आहे बघा भावाचं. चला दे रे रे ना रे ना आ रे दे ना एकदम भारी. मस्त रे वाटतं. ना रे ना रे ना दे रे 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 ना आ आ रे ना रे आ आ रे ना दे रे दे ना आ रे रे ना दे रे परिसर बघा काय भारी एकदम मंदिर. आणि हे लाकडाचं आहे पूर्ण.
लाकडाचं आहे, पूर्ण लाकडाचं. वरती पण आहे, वरती जाऊ शकतो का नाही माहित नाही मला, पण एकदम भारी आहे. मंदिराच्या बाहेरील परिसर बघा. आणि इकडे बघा काय आहे, फुल एकदम भारी नजारा, एकदम भारी नजारा आहे बघा मंदिराच्या बाहेरच. दादा तिकडे गेला आणि बोलतो फोटो काढ माझा. नाही पण मस्त आहे, मस्त आहे, खरंच चांगला आहे. सो कसं वाटलं मंदिर? एकदम भारी आहे, आतमध्ये तर भारी आहे आणि बाहेरचा परिसर पण अतिशय सुंदर आहे. आता आपण जाऊया वरती आणि वरतून नजारा घेऊया, ॲक्शन कॅमेरा होतो. चला. असं काही नजारा बघा, मध्ये ब्रिज आहे आणि दोन्ही बाजूला पाणी आहे. पावसाळ्यात एकदम भारी असणार आहे हे ठिकाण, पावसाळ्यात एकदम भारी असणार. हे बघा आता आपण इथून आलो आहे, इथे दत्तगुरूंचं मंदिर आहे आणि इथे आपले वसंत ठाकूर इथे आलो आणि आपल्याला भेटले, भाग्य मानावं लागेल. माझं नाव वसंत गणेश ठाकूर असून मी रायगड जिल्ह्यातील कर्जत या गावचा रहिवासी आहे. शालेय शिक्षण संस्थांना मुंबईमध्ये आलो. नंतर मला कमी वाटलं म्हणून मी नखवाडवर सुरुवात केली. ही माझी नखं 35 वर्षाची तपश्चर्या आहे. पिशवी घालायला लागते, फोटो बरंच काढणे येते आणि अशा ह्याच्यात मला बाळासमोर पाहिलं, माझी तारीख तर मला प्रसिद्धी दिली ती म्हणजे मार्मिकमध्ये. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनींना मातांना पाहिजे. महाराष्ट्रात मराठी, भारतात हिंदी आणि परदेशमध्ये इंग्लिश बोलायला लागतं. मग ही मराठी भाषा ही आईची भाषा आहे. आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. म्हणून मी तुम्हाला सांगतो की मराठीत बोला, मराठीत चाला, मराठीत घाला, शिवाय टाप. हे बघा आता आपण दत्तगुरूंच्या मंदिरातून इथे आलो आणि तुम्ही छोटीशी क्लिप बघितली असेल वसंत ठाकूर. पूर्ण त्यांचा मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे पूर्ण, तो आपण वेगळा अपलोड करूया. बरंचसं काही ऐकण्यासारखं आणि खूप एकदम मस्त माणूस आहे. आपण आता इकडे जरा खाली जातो, तू इकडून बघून आला, मी येते बघून येते, फोटो काढून लगेच. हां, मला पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आता पुढचं बघूया, इथे अजून एक लोकेशन आहे, बाजूला अजून एक धबधबा आहे, तो पण बघूया आपण. चला. पावसाळ्यात एकदम भारी आहे. चला ना जरा, एकदा आपण पावसाळ्यात जर आलो कधी तर नक्की आहे इथे. बाकी ओव्हरऑल नजारा बघा, मस्त एकदम. चला आता आपण जाऊया. आपल्याला बरोबर मला वाटतं 1-1.5 तास झाला असेल इथे येऊन. आणि ते गृहस्थ म्हणजे ते काका भेटले आपल्याला, एकदम भारी, बरं वाटलं. चला आता जाऊया पुढच्या लोकेशनला, आपल्या डेस्टिनेशनला. भाऊ गेला बॅगेच्यात, आम्ही सगळं बॅगा वगैरे सगळं तिकडेच ठेवलं मंदिरामध्ये आणि इकडे गेलो. चला आता पुढच्या लोकेशनला. आणि मंदिर कसं वाटलं नक्की सांगा आणि कमेंट करत राहा आपल्या व्हिडिओ कसे वाटतात ते. चला तर जाऊया आता पुढच्या लोकेशनला.